नमस्कार. जरा विचार करा, एक प्रचंड मोठा देश जो नुकताच स्वतंत्र झालाय, जिथे शेकडो भाषा, वेगवेगळे धर्म आणि अनेक संस्कृती एकत्र नांदतात. अशा देशाला एकाच नियमावलीत बांधायचंय, केवढा मोठं आव्हान असेल नाही का? हेच आव्हान होतं भारताच्या संविधान निर्मात्यांसमोर. तर आज आपण बघणार आहोत की हा ऐतिहासिक प्रवास नक्की कसा घडला. हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे आणि याच एका प्रश्नाने संपूर्ण प्रक्रियेला दिशा दिली होती. या कामाचं स्वरूप किती भव्य होतं हे या प्रश्नातूनच आपल्या लक्षात येतं. तर ह्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली एका मागणीपासून, की आमचं संविधान आम्हीच बनवणार. हे स्वप्न भारतीयांनी अनेक दशकं पाहिलं होतं. हे काही एका रात्रीत घडलेलं स्वप्न नव्हतं. याची बीजं खूप आधी पेरली गेली होती. बघा ना, 1922 मध्ये गांधीजी म्हणाले होते की भारताचं संविधान हे भारतीय लोकांच्या इच्छेनुसारच असेल. मग एम.एन. रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडली. नेहरूंनी त्याला जोर दिला आणि अखेर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेमुळे या स्वप्नाला मूर्त स्वरूप मिळालं. चला आता भेटूया त्या लोकांना, त्या दिग्गजांना ज्यांच्या खांद्यावर हे ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी होती. सुरुवातीला हा आकडा होता तब्बल 389. आणि हे 389 सदस्य म्हणजे फक्त ब्रिटिश भारतातले नव्हते, तर त्यावेळच्या वेगवेगळ्या संस्थानांचे प्रतिनिधीसुद्धा यात होते. म्हणजे खऱ्या अर्थाने ही सभा संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत होती. पण मग हा आकडा 389 वरून 299 वर आला. याचं कारण होतं भारताची फाळणी. या एका घटनेने फक्त देशाचीच नाही तर ह्या सभेचीही फाळणी केली आणि संविधान निर्मात्यांसमोर एकसंध भारत घडवण्याचं आवाहन आणखी मोठं केलं. आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या सभेत 15 महिला सदस्य होत्या. विचार करा, त्या काळात हे किती मोठं आणि पुरोगामी पाऊल असेल. सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया या कामात सहभागी होत्या. आता या एवढ्या मोठ्या कामाचं नेतृत्व कुणीतरी करायला हवं होतं, बरोबर? तर अध्यक्षस्थानी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समिती, जी सगळ्यात महत्वाची होती, तिची धुरा सांभाळत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासोबतच बी.एन. राव यांसारख्या अनेक दिग्गजांनी या महान कार्यात आपलं योगदान दिलं. आता एवढं मोठं काम एकट्या दुकट्याचं नाही. ते सोपं व्हावं म्हणून वेगवेगळ्या समित्या तयार केल्या गेल्या. म्हणजे बघा, मसुदा समितीचं काम होतं फायनल ड्राफ्ट बनवणं, तर दुसरीकडे मूलभूत हक्क समिती नागरिकांच्या हक्कांसाठी काय करता येईल यावर काम करत होते. 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस. हो, एवढा वेळ लागला हे संविधान घडवायला. या काळात अक्षरशः जगभरातल्या महत्त्वाच्या संविधानांचा अभ्यास केला गेला आणि त्यातल्या सर्वोत्तम गोष्टी आपल्या संविधानात घेतल्या गेल्या. आणि खर्च तो आला होता जवळपास 64 लाख रुपये. आता आजच्या हिशोबाने ही रक्कम कितीतरी पटींनी मोठी आहे. यावरूनच या कामाचं गांभीर्य आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता येऊया संविधानाच्या अशा भागाकडे ज्याला त्याचा आत्मा म्हटलं जातं, आणि तो भाग म्हणजे प्रस्तावना. ही फक्त एक सुरुवात नाही, तर आपल्या संविधानाचा संपूर्ण सार आहे. म्हणजे प्रस्तावना म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे संविधान का बनवलंय आणि यातून आपल्याला काय मिळवायचं आहे हे सांगणारा एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा परिच्छेद. पण गंमत बघा, सुरुवातीला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावनेला संविधानाचा भाग मानायलाच नकार दिला होता. हो, 1960च्या बेरुबारी खटल्यात तसा निर्णय आला होता. पण मग 1973 मध्ये केशवानंद भारती या ऐतिहासिक खटल्यात हा निर्णय बदलला गेला आणि स्पष्ट झालं की प्रस्तावना हा संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. या प्रस्तावनेचं महत्त्व इतकं आहे की मसुदा समितीचे सदस्य के. मुंशी यांनी तर तिला राजकीय कुंडली म्हटले. म्हणजे जशी कुंडली आपलं भविष्य सांगते, तशीच ही प्रस्तावना आपल्या देशाचं भविष्य आणि दिशा दाखवते. आणि प्रसिद्ध कायदेतज्ञ N.A. पालखीवाला यांनी तर याला संविधानाचं ओळखपत्र म्हटले. अगदी बरोबर आहे. एका ओळखपत्रावर जशी आपली सगळी माहिती असते, तशीच या प्रस्तावनेतून संपूर्ण संविधानाची ओळख पटते. बरं, हे तर झालं तत्वज्ञान. पण प्रत्यक्षात देशाची रचना कशी करायची होती? म्हणजे प्रांत, राज्य हे सगळं कसं ठरलं? हा एक खूप मोठा आणि संवेदनशील प्रश्न होता की राज्यांची पुनर्रचना कशी करायची. सुरुवातीला दार आयोगाने म्हटलं की भाषेच्या आधारावर नको, प्रशासकीय सोय बघा,
पण लोकांच्या भावना तीव्र होत्या. आणि मग फजल अली आयोगाने एक मधला मार्ग काढला. त्यांनी भाषेला एक महत्त्वाचा आधार मानलं, पण त्याचबरोबर देशाची एकता आणि आर्थिक बाजू यांचाही विचार केला. आणि याच तत्वाचा परिणाम म्हणजे 1953मध्ये भाषेच्या आधारावर बनलेलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश. आणि त्यानंतर तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर आपलं महाराष्ट्र आणि गुजरात राज्यही अस्तित्वात आलं. हळूहळू याच आधारावर अनेक नवीन राज्य जन्माला आली. आता देशाची रचना ठरली, पण देशातल्या नागरिकांचं काय? त्यांना काय हमी मिळणार? इथे येतो संविधानाचा सर्वात महत्त्वाचा भाग, प्रत्येक नागरिकाला दिलेलं मूलभूत हक्कांचं वचन. संविधानाच्या 3ऱ्या भागाला भारताची मॅग्ना कार्टा असंही म्हणतात. आता मॅग्ना कार्टा काय आहे? तर हा एक ऐतिहासिक करार होता ज्यांनी पहिल्यांदा राजाच्या अधिकारांवर मर्यादा आणून सामान्य नागरिकांना हक्क दिले. आपलं संविधान तेच काम प्रत्येक भारतीयासाठी करतं. यात आपल्याला समानतेचा हक्क मिळतो, म्हणजे कायदा सगळ्यांसाठी समान. धर्म, वंश, जात किंवा लिंगावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, ज्यामुळे आपण बोलू शकतो, लिहू शकतो. असे अनेक महत्त्वाचे हक्क यात दिलेले आहेत. म्हणून आपलं संविधान हे फक्त कागदावर लिहिलेले नियम नाहीत, तर तो एक जिवंत दस्तऐवज आहे. एक अशी चौकट जी करोडो लोकांच्या आशा आणि आकांक्षांना पूर्ण करण्याची ताकद ठेवते. पण एक प्रश्न उरतोच. 70-75 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे संविधान, यात दिलेली वचनं, आज आपल्यासाठी त्याचा काय अर्थ आहे? आज ते किती महत्त्वाचं आहे, यावर विचार करायला हवा.